धुळे शहराला लागून असलेली सरकारी जमीन कवडीमोल दरात आपल्या घशात टाकणाऱ्या लोकांविरोधात आमदार अनिल गोटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत 135 कोटीच्या भूखंडाच्या घोटाळ्याचा मुद्दा मांडला। अनिल गोटेंसारखा आमदार गेल्या 2 वर्षापासून ही सरकारची जमीन सरकारला मिळावी म्हणून संघर्ष करत असताना त्याला यश आलं नाही। आता मात्र या जमिनीच्या उपयोगाची आणि सरकार दप्तरी पुन्हा जमा करण्याची चौकशी सुरू झाली आहे। त्याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आलाय। या जमिनीच्या मालकाचा आणि त्यांच्या हिश्श्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। भूखंडांचं श्रीखंड ज्या जमिनीवरती लाटलं जात आहे किंवा लाटलं जाणार आहे ती ही जमीन आहे। अनिल गोटे यांनी जे 501 आणि 510 या 2 सर्वे नंबरच्या जमिनीवरती आक्षेप घेतलेला होता ती ही जमीन आहे। ही जमीन शासनाची एकूण जी आहे ती 207.97 हेक्टर आहे आणि त्यापैकी तब्बल 113.13 हेक्टर ही जमीन खासगी खातेदारांच्या नावावरती आहे आणि फक्त 94.84 हेक्टर जमीन ही सरकार मालकीची आहे। त्यापैकी 501 जो सर्वे नंबर आहे तिथे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहे जे आपण पाहू शकतो आणि काही जमीन ही नॅशनल हायवे मध्ये गेलेली आहे आणि ज्या खातेदारांच्या नावावरती ही जमीन करण्यात आलेली आहे त्यांची जमीन ही महामार्गामध्ये अधिग्रहित झालेली आहे। त्याचा जवळपास तब्बल 13 ते 14 कोटींचा जो मोबदला आहे तो या खातेदारांना देण्यात आलेला नाही। ती रक्कम अजूनही सीज करून ठेवण्यात आलेली आहे। या जमिनीच्या बद्दल वाद आहे आणि याच्यातली बहुतांश जमीन ही शासनाने शेतीसाठी कसण्यासाठी दिलेली होती। आता या जमिनीवरती शेती केली जात नाही हा मूळ आक्षेप आमदार अनिल गोटे यांचा आहे आणि ज्या उद्देशासाठी ही जमीन दिली गेलेली होती तो उद्देश इथे पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे ती पुन्हा शासन जमा करण्यात यावी अशी मागणी आमदार अनिल गोटे यांची आहे। आता या प्रकरणात ही शेतजमीन किंवा ही जमीन ही शासन दरबारी जमा व्हावी या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि ही चौकशी थांबवण्यात यावी यासाठी इथले जे खासगी खातेदार आहेत ते न्यायालयात दाद मागायला गेलेले आहेत। आता या सर्व प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी राजकीय लोकांचा हस्तक्षेप आहे असा आमदार अनिल गोटेंचा आरोप आहे। या आरोपातलं तथ्य आणि याची चौकशी ही सखोल झाली तर अनेक अधिकारी आणि राजकारण्यांचं पितळ उघड होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार सोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।